2002 साली आलेल्या ऐका दाजीबा या गाण्याने महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात धुमाकूळ घातला होता। संगीतकार अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत या जोडीचा हा पहिला अल्बम होता। या गाण्यामुळे पदार्पणातच हे कलाकार सुपरस्टार झाले होते। या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण हे कलाकार झळकले होते। या गाण्यामुळे या दोघांनाही बरीच प्रसिद्धी मिळाली होती। इशिता ही हिंदी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका इला अरुण यांची मुलगी आहे, त्यामुळेही ती त्यावेळी फार चर्चेत राहिली होती। या एका गाण्यामुळे तिचे नाव खूप गाजले, मात्र त्यानंतर ती कला क्षेत्रात फारशी कमाल घडवू शकली नाही। सध्या ती कुठे आहे आणि काय करते हे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। इशिता अरुण हिचा जन्म 14 सप्टेंबर 1979 साली जयपूरला झाला। सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री इला अरुण ही त्यांची आई आहे। इशिताने 1982 साली वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी विक्सच्या जाहिरातीमध्ये काम केलं होतं। दूरदर्शनवर प्रसारित होत असलेली ही ॲड विशेष लोकप्रिय झाली होती। शाळेत शिकत असतानाच इशिताने नादिरा बब्बर यांच्या ॲक्टिंग वर्कशॉपमधून अभिनयाचे धडे गिरवले। याच दरम्यान तिला 1986 मध्ये वयाच्या 7व्या वर्षी यात्रा या मालिकेत काम करायची संधी मिळाली होती। अशा प्रकारे इशिताने लहानपणीच मनोरंजन क्षेत्रात आपले पाय रोवले होते। पुढे सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं। नंतर ती सोनू निगमच्या मौसम या अल्बममधील बिजुरिया या गाण्यात झळकली होती। याच काळात तिला रागिली पट्टू या साऊथच्या सिनेमात काम करायची संधी मिळाली। बिंदास या मराठी सिनेमाचा हा रिमेक होता। 2002 साली सागरिका म्युझिकने नवोदित संगीतकार अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांना ब्रेक दिला। अवधूत गुप्ते यांनी बनवलेल्या आणि वैशाली सामंत यांनी गायलेल्या ऐका दाजीबा या गाण्याच्या व्हिडिओच्या शूटिंगसाठी मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण यांना घेण्यात आलं। हे गाणं रिलीज झाल्याबरोबर तुफान हिट झालं होतं। या गाण्याने त्यावेळी अनेक रेकॉर्ड बनवले। यामुळे इशिताला हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक ऑफर्स यायला लागल्या। या काळात इशिताने कहा हो तुम, स्टॉप आणि फ्रेंडशिप या चित्रपटामध्ये काम केलं। याच कालावधीत 2005 साली इशिता संगीतकार ध्रुव घाणेकर सोबत विवाहबंधनात अडकली। ध्रुव घाणेकर हा सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे, तर गोट्या फेम जॉय घाणेकर यांचा भाऊ आहे। नंतर 2009 मध्ये तिने कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या डान्सिंग क्वीन आणि NDTV इमॅजिनच्या दिल जीतेगी देसी गर्ल या 2 शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता। पुढे तिला अमाला आणि अलाया या 2 मुली झाल्या। त्यांच्या पालनपोषणासाठी तिने काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला। या काळात तिने गारेमा हे हिंदी नाटक लिहिलं आणि प्रोड्यूस केलं। तसेच तिने धाकड चित्रपटासाठी गीतकार म्हणून काम केले। मुली मोठ्या झाल्यावर 2022 साली तिने गुड बॅड गर्ल या वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं। यानंतर ती नेटफ्लिक्सच्या स्कूप आणि राणा नायडू या वेबसिरीजमध्ये देखील, तर खेल खेल में या सिनेमातही दिसली होती। तसेच नुकत्याच रिलीज झालेल्या मिस्ट्री या हॉटस्टारच्या वेबसिरीजमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। सुप्रसिद्ध मराठी शो महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या एका भागात गेस्ट म्हणूनही तिने हजेरी लावली होती। अशा प्रकारे पुनरागमनानंतर इशिता अनेक नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे। तसेच ती इंस्टाग्रामवर देखील खूप ॲक्टिव्ह असून अनेक क्रिएटिव्ह रील्स बनवत असते।